एवढा कसला सायरन आहे? अग्निशामकची गाडी आहे तर. अरे एक दोन, पहिली एक गेली, 2 3. पण मोठी आग लागलेली दिसते कुठेतरी गावात, काहीतरी सीन झालेलं दिसतंय मोठा. हॅलो जी पब्लिक, गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू द अनदर व्हिडिओ. गुड मॉर्निंग माझे झालेले 1:30 वाजलेले आहेत आणि जस्ट उठलेले आत्ता. लई इच्छा होती आज मला नाही का कुठं तर फिरायला जायची. म्हणलं 1 दिवसासाठी आज कुठं तर जाऊन येऊ फिराय, 1 किंवा 2 दिवसासाठी. पण नंतर मला आठवलं की भाई मला बँकेत अकाउंट उघडायचं आहे आज. कारण सीन असं आहे की यूट्यूब मला वैतागलं मेल टाकून टाकून, वेळच भेटना. 15 दिवस झालं रोज विचार करतोय मी की आज उघडू नाही का. पण जमानाच मला कामामुळे कंटिन्यू कामं चालू आहेत, त्यामुळे जमानाच. पण म्हणलं आज करावं, आज वेळ रात्री. त्यामुळे मी विचार केला की 1 दिवस थांबू, पहिलं बँकेचं काम करू. नाही तर ते म्हणतील आल्याला गरज ऐका नाही, पर मेल करू वैतागलो आम्ही. पण हो बाबा काय ऐका ना, असं काय नाही आहे. बिझी होतो ना भरपूर, तुम्ही तर बघताय रोजच. सो आता काय करतो, फ्रेश होतो, आवरतो, काय तर खातो आणि मग पहिलं बँकेत जाऊ. पहिलं बँकेचं काम करू बाबा, ते लय महत्त्वाचं आहे. आणि मग नेक्स्ट नियोजन काय बघत राहा. आणि चॅनलवर नवीन असाल तर भाऊ सबस्क्राईब करून टाका लवकर. सो ओके जी, फ्रेश झालेलो आहे, आता निघालो आहे. पण आत्ता एक फोन आला की मी एक हुडी ऑर्डर केली होती, ती हुडी आलेली आहे शॉपमध्ये. सो शॉपमधून फोन आला होता की हुडी घेऊन जा, आली आहे म्हणून. आता म्हणलं बँकेत जाऊ का हुडी आणायला जाऊ, प्रश्न गंभीर विषय, गंभीर प्रश्न गंभीर. तर बघू कुठं जातोय. पहिलं बघतो कोण आहे का माझ्यासोबत यायला, आणि मग कुठं जायचं ते ठरवतो. हो चला निघालेलं आहे. पहिलं बँकेतच जाऊ आणि मग तिकडं उडी घ्यायला जाऊ. आता बँकेचा लंच टाईम झाला नसेल म्हणजे बरं आहे, 2 वाजलेले आहेत, काय हरकत नाही. जास्त आपल्याला 15-20 मिनटं लागतीलच. मग बघू. सो गाईज काम झालेलं आहे बाबा, बँकेचं काम बेकार आहे. चला आता निघूया. 15-20 मिनटाचंच काम म्हणा, पण त्यासाठी किती लांब यायला लागतं बघा, असंच आहे. तो चला बँकेचं काम झालेलं आहे. 15 दिवसानंतर आज मुहूर्त लागला त्याला आणि काम उरकलं ते फायनली. तो आता मला विचार पडलाय, अरे रिक्षा कसली आवाज करते राहू दे जायला. आता मला प्रश्न पडलाय की हुडी घ्यायला डायरेक्ट शॉपमध्ये जाऊ का पहिलं घरी जाऊ. घरी जाऊन परत जायचं लय कंटाळा, त्यातल्या ते एकटा असल्यावर पण कंटाळा, म्हणजे नुसतं जिंदगीत कंटाळा आहे, बाकी काय नाही. काय करू बरं, जाऊ डायरेक्ट शॉपमध्ये जाऊ दे. मग घरी येऊन डायरेक्ट जरा झोप काढतो आणि मग संध्याकाळी नियोजन मांडू. ऐसा कसले चटके बसतात ते उन्हाची, थंडी पण वाजते आणि चटके पण बसते. ते नक्की कसलं वातावरण आहे काय माहिती, डेंजर काम आहे. चला आता तिकडं शॉपमध्ये जायचे परत. राव हे गाडीवर जिंदगी जाणार आहे का काय माझे काय माहिती. ह्या गाडीवर कंटिन्यू या गाडीवर बसून असतंय, डेंजर काम झालेलं आहे. मला जाऊन पटकन हुडी घेतो, कसली आहे काय तुम्हाला दाखवतो. कसं आहे भाऊ, गाडी मागितली की डायरेक्ट बुक्का. मी पण लिहू का गाडी असं, गाडी मागितली की डायरेक्ट बुक्का. 1-2 नाही 10-12. रावले अँटिक असतात लोक, काय बी करतात. जाऊ दे, ज्याची त्याची इच्छा, ज्याची त्याची मर्जी. लोक क्या कहेंगे, लोगों का काम है कहना, असं ते म्हणणार आहे का नाही. हम हमारी मस्ती में आग लगी बस्ती में. त्याला आवडलं विषय संपला, लोकांचं काय घेणं देणं नाही. माझं बी त्याला काय घेणं देणं नाही की मग मागून त्याची मस्करी करतोय. तेव्हा म्हणाल तू कोण, माझी गाडी, माझं पैसे, मी काय बी लिहिलं त्याच्यावर. असंही तुम्ही पण इतकंच हे व्हा की लोक क्या कहेंगे, लोकांचं काय घेणं देणं आहे भाऊ. आपल्याला आवडला विषय संपला. चला लय लांब आले मला वाटायला लागलं, मग जवळच आहे. पण काय आता कंटिन्यू गाडी मॅकडॉनल्ड दिसले, मला बर्गर खायची इच्छा झाली. पण मी एकटाच आहे, एकटा मला खाऊ वाटत नाही हो काय ते विषय. कोणतरी सोबत लागतंयच मला. बघू हुडी तर घेऊ पहिली, त्यातल्या त्यात ती साईज बी बरोबर आणली का नाही काय माहिती बाबा. एक तर माझं नशीब खराब आहे की कपडे, एक तर चांगली जी कपडे आवडेल ना त्यात साईज नसते. आता हे मला हुडी आवडलेलं, आता ते साईज पहिलं ट्राय करून बघतो, नेट बसले तरच घेतो. पुढे गेलं दुकान आलंय जवळ, रिच A to Z कलेक्शन. सो गाइस
सो गाईज चला घेतलेलं आहे, साईज वगैरे आली काय विषय नाही. मग आता निघालेलो आपण जातो बाबा घरी. पहिलं काय इकडं तिकडं इकडं नसते, पायापायात चालू आहे त्याच्यामुळे आईला अवघडच काम झालेलं आहे सगळं. इथं वे जाता जाता मंदिर आहे, पाया पडून जावं. पहिलं कंटिन्यू यायचं पण आता काही काम मला जमत नाही, नाही तर चक्कर असायची माझी गुरुवारची. पण आता तुम्ही तर बघतायच भाऊ तुमचा किती बिझी आहे. पण वाटेत हाय म्हणल्यावर चुकवायचं नाही अजिबात, पाया पडून जायचं. चला दर्शन झालेलं आहे, जाऊ आता घरी. पहिलं घरी जाऊ. सो गाईज रिच्ड. वैतागलो तुझ्या वैतागलो. सो गाईज अजून एक पार्सल आलं त्याच्या आयला. पार्सल नुसतं पेमेंट जायला लागलंय. का रे एवढा कसला सायरन आहे? अरे अग्निशामकची गाडी आहे तर. अरे 1 2 पहिली एक गेली, 2 3. आयुष्यभर मोठी आग लागलेली दिसते कुठेतरी गावात, काहीतरी सीन झालेलं दिसतोय मोठा. 3 गाड्या येत नाही तर काय आग लागली असेल कुठं तर गावात. डेंजर काम आहे बाय द वे. तुम्हाला पुढून दाखव काय. गुड इव्हनिंग. परत एकदा झोपलो होतो, परत फ्रेश झालो आणि परत निघालेलो आहे. गडबड बाकी काही नाही. ब्लॉग करतोय का चेष्टा करतोय अशी तर झाली. हे कुठून आलं की तिकडे जात आहे, तिकडून आलं की इकडे जात आहे. डेली ब्लॉग्स, दिस इज डेली ब्लॉग्स. उद्या जाऊ फिरायला, डोंट वरी. सो जरा एक छोटंसं काम आहे ते करून येतो. ते फोन पण झालाय का नाही ते पण बघायला पाहिजे राव. 32 बघू, अपडेट घेऊ त्याचा पण. चला जाऊ, छोटंसं काम आहे ते करून येतो, नंतर पार्टीला जायचं आहे का. चला. तो गाईज 2-4 दिवस झाले कंटिन्यू नुसतं गाडीवर इकडं तिकडं पाय चालू आहे राव. व्यवस्थित लॉग बी आहे ना असं मला वाटायला लागले. काय हरकत नाही, करायला लागते कामधंदे बी करायला लागते. नुसतंच फिरवून उपयोग नाही सध्या तरी. माझ्या मनात आता हाय उद्या मी निवांत तर उद्या कुठं तरी जाऊया. आता पहिलं इकडं काम करून येतो ते छोटं, आणि घरी जाऊन विचार करतो की उद्या कुठं जायचं, आणि ठरवतोच काहीतरी नियोजन मांडतोच उद्या बघू कोण सोबत असेल नसेल, नाही तर एकटा जातो काय विषय नाही, पण उद्या जातो. जरा मला लय दिवस झाले इच्छा होती एखाद्या फोर्टवर जाऊन यायची, नाही गडावर जाऊन यायची, किंवा जरा ॲडव्हेंचरस ट्रेक वगैरे करायची. लय दिवस झालं राहिलंय ते. बघू जरा एक चांगला ट्रेकचा हे बघू, किल्ला व्यवस्थित आधी जाऊ. पहिलं बघतो कोण सोबत आहे का. जर सोबत नसेल, सोलोच असेल मी, तर मग जरा सेफेस्ट बघतो जवळपासचा नाही का एखादा. काय ट्रेक वगैरे एकटं न केलेलंच बरं, सांगता येत नाही कधी काय होईल नाही का. आता ट्रेक करायचं म्हणल्यावर जंगलातून वगैरे जायचं, रोड वगैरे माहीत पाहिजे ना. नाही तर बऱ्याच डथिंग शूटिंग करायला जायचो आणि जंगलात हरवून जायचो, किंवा काय व्हायचं वेगळं सांगून येत नाही वेळ. त्यामुळं बघू पहिलं घरी जाऊन ठरवतो. हे काय 10-15 मिनटाचं काम आहे माझं, ते करून मग घरी जातो. मी जरा चालतो नक्की चांगले व्यवस्थित कुठं काय. सो बॉईज काम उरकलेले आणि 9:30 वाजलेले, आणि तुमच्या भावानी कसलं पॅक केलंय बघा. डस्ट प्रॉब्लेम बाकी काय नाही, डस्टनी फार भिकार आहे का तोंडात आहे. सो चला आता जाऊया. बाई साहेब एवढे गर्दी का झाले काय माहिती आता. ट्रॅफिक कसलं आहे बाबा, अजूनपर्यंत लाईन आहे इथं. बरं झालं आपण लवकर सुटलो, पण मला वाटतं अजून पुढं पण ट्रॅफिक असेल. 9:30 वाजलेले, 10 वाजतेच काय घरी जायला काय माहिती. हो गाईज फ्रेश होतो जरा. ये तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं, तेरी ही बातों में खोना मैं चाहूं, तेरी